मूळव्याधामध्ये सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असा जो कोणता आजार असेल तो म्हणजे फिशर. तर आज आपण फिशर म्हणजे काय, फिशरचे कारणे, लक्षणे आणि उपचार थोडक्यात समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर मिसेस वनिता शिंदे, अॅनोरेक्टल सर्जन, सायलीला मूळव्याध हॉस्पिटल, केडगाव, अहिल्यानगर. फिशर म्हणजे काय? जर पेशंटला शौचास फरक आली आणि पेशंटने शौचाला जोर लावला तर ती जागा अतिशय नाजूक असते, त्यामुळे जोर केल्यामुळे त्या जागेला चिरा पडतात किंवा त्या ठिकाणी जखम तयार होते, त्याला फिशर असे म्हणतात. कधी कधी या फिशरच्या जागी बाहेरील बाजूला छोटासा कोंब तयार होतो, त्याला एक्सटर्नल फाईल किंवा सेंटिनल टॅग असे म्हणतात. फिशर होण्याची कारण: जेवणामध्ये अतिशय उष्ण, तीक्ष्ण, अतिशय तिखट पदार्थ खाणे, जास्त पदार्थात मांसाहार खाणे, पाणी कमी पिणे, स्पायसी आणि जंक फूड खाणे यामुळे पचनाचे त्रास होऊन फिशरचा त्रास होऊ शकतो. तसेच सतत एका जागी कठीण आसनावर बसून जास्त प्रवास करणे किंवा जास्त वेळ बसून काम करणे, रात्रीचे अति जागरण करणे, व्यसनांचे अति प्रमाणात सेवन करणे. कधी कधी काही पेशंटला बीपी, रक्तपातळाच्या गोळ्या, शुगर, थायरॉइड यांचे औषधं चालू असतात की ज्यामुळे ही औषधे खूप वर्षानुवर्ष घेतली तर रक्तातली हीट वाढते आणि पेशंटला फिशरचा त्रास होऊ शकतो. प्रेग्नन्सीमध्ये ही कॅल्शियमची औषधे, रक्तवाढीची औषधे पेशंटला चालू असतात आणि गर्भाचा आकार हा वाढत असतो. या आकाराचा, गर्भाच्या वाढण्याचा जो आकाराचा दाब असतो हा शौचाच्या पिशवीवर पडतो आणि पेशंटला फिशरचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्थूलपणा म्हणजे आपण ज्या प्रमाणात आहार घेतो त्या प्रमाणात शरीरात शारीरिक हालचाल झाली नाही तर अपचनाचे त्रास सुरू होतात आणि मूळव्याधाचा किंवा फिशरचा त्रास सुरू होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांमध्ये वारंवार उपवास करणे, सतत वेळेवर न जेवणे, शिळे खाणे आणि पाणी कमी पिणे यामुळे आहार आणि पचन संस्थेवर परिणाम होतो आणि फिशरचा त्रास होण्याची शक्यता असते. थोडक्यात या सगळ्या गोष्टींमुळे बद्धकोष्ठता होते, म्हणजे पोट साफ होत नाही आणि पेशंटला शौचास कळक येते की ज्यामुळे पेशंटला त्या जागी जखम होते आणि फिशरचा त्रास सुरू होतो. फिशरची लक्षणे: अर्थातच शौचाच्या जागी फिशरमध्ये त्या ठिकाणी जखम होते आणि शौचाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जखमेला धक्का लागल्यावर पेशंटला अतिशय वेदना, पेन, ठणक ही लक्षणे जाणून येतात. ती कधी कधी पेशंट सांगतात, मॅडम शौचावरून आल्यानंतर अक्षरशः दिवसभर आग चालते आणि डोळ्यापुढे काजळ चमकल्यासारखे वाटतात. तसेच कधी कधी शौचाला जर करक आली तर या जखमेतून रक्तस्राव होतो की ज्यामुळे पेशंटचे हिमोग्लोबिन हे डायरेक्टली कमी होते की ज्यामुळे पेशंट शौचाला जाण्यास घाबरतो आणि जेवणही कमी प्रमाणात घेतो. त्यामुळे पेशंटला थकवा येणे, अशक्तपणा येणे, पायांना, पोटऱ्यांना गोळे येणे, कंबर दुखणे ही लक्षणे आढळतात. कधी कधी शौचाला जोर केल्यामुळे त्या जागी सूज येणे हे पण बऱ्याच प्रमाणात लक्षण आढळून येते. फिशरचे उपचार: फिशर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर काही आयुर्वेदिक औषधे देऊन किंवा काही आयुर्वेदिक मलम देऊन फिशर बरे करता येते किंवा त्याही पुढे काही तेलांचे, औषधी सिद्ध तेलांचे मात्रा बस्ती त्या ठिकाणी दिल्याने फिशरचा त्रास कमी होतो. परंतु जर ती क्रॉनिक स्टेज झाली असेल आणि त्या जागेची जखम बरीच होत नसेल तर मात्र पेशंटला आपण ऍडमिट करून घेतो आणि उपाशी पोटी ठेवून भूल देऊन त्यावर लेझर उपचार करतो की ज्यामध्ये ती जखम पूर्णपणे जाळून टाकली जाते आणि त्याच्या जागी जर बाहेरील बाजूला कोंब असेल तो कोंबही लेझरच्या साहाय्याने काढला जातो की ज्यामुळे पेशंटला त्वरित आराम मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचारामध्ये सिप्स बाथ घेणे, म्हणजे टबमध्ये थोडंसं कोमट पाणी घेऊन शौचाच्या जागी शेक देणे कोमट पाण्याचा आणि त्या जागेची स्वच्छता ठेवणे हे जास्त महत्त्वाचे. धन्यवाद.